हाय, गुड मॉर्निंग. लाईफ ऑफ आविसावी मम्मा या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर आज आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर रक्षाबंधन म्हटलं की सर्वांच्या घरी पोळ्यांचा वास हा दरवळणारच, बरोबर ना? तर चला आता आपण आज पोळ्या करून घेणार आहोत. आपल्याही घरी आज पोळ्या असणार आहेत रक्षाबंधन असल्या कारणाने. तर यावेळेस रक्षाबंधनला मला काही माझ्या माहेरी जाता नाही आलेलं. आताच मी जस्ट 1 महिना झालं माहेरून आलीये. डिलिव्हरी झालेली, त्यामुळे माझं बाळ छोटं आहे, त्यामुळे मी नाही जाऊ शकले. तर आपण आज पोळ्या बनवणार आहोत. बघा माझी डाळ आटवणं चालू आहे. डाळीला कोणाकोणाकडे डाळीला चटका देणं असंही बोलतात, आमच्याकडं डाळ आटवणं असंही बोलतात, त्याच्यात गुळ घालून. तर पटापटा असं मला काम उरकायचं होतं. माझं लहान बाळ रडतं, त्यामुळे मला कामही पटपट आवरावी लागतात. आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की उशीर हा होणारच, थोडा वेळ हा लागणारच. त्यामुळे जरा रिस्की होतं. माझं बाळ रडत होतं, त्यामुळे मला हे काम पटपट असं उरकायचं होतं. मला रिस्की वाटत होतं. तरी असो असो, आपल्या सणाला आपला नाट नको लागायला म्हणून मी डाळ घातली आणि माझं पुरणही आठवण झालं होतं. आणि मी त्याच कुकरमध्ये आपलं पुरण काढून त्याच्यातच आपली येळवणी ओतून घेतली, जेणेकरून आपली भांडी जास्त घाण होणार नाहीत आणि आपला वेळही वाचेल. या कारणाने मी जास्त भांडी नाही घाण केली आणि करतही नाही, जाऊ सोडा. तर इथे मी आता पुरण वाटून घेते. पुरण आपलं लगेचच गरम गरम असं वाटून घेतलं की ते लगेचच आपलं वाटून होतं आणि छान असं पुरणही पडतं. आणि त्याला जर तुम्ही जास्त वेळ असं ठेवला गार करत, तर ते लवकर वाटून होणार नाही. डाळ आपली चांगली शिजली असेल तर पुरणही छान पडतं. तर इथे बघू शकता की 5च मिनिटात माझं पुरण वाटून घेतलंय, कारण मी डाळ ही जास्त घातलीच नव्हती. आपलं 10-15 पोळ्याची डाळ घातली होती. 1 वाटी असे माझं मापच आहे. मी सर्व त्याच वाटीने घालते. आपली छोटी वाटी घालायची की त्याच्या 15 पोळ्या बरोबर होतात. तर इथे माझं पुरण ही वाटून झालेलं आहे आता बऱ्यापैकी. हो, झालंच आहे, संपलंच आहे आता बऱ्यापैकी. तरी नाही तसं संपलंच आता वाटून. ते ग्लासाने वाटते, कारण आपल्याला ते डाळ गरम असल्या कारणाने चटका बसू शकतो. त्यामुळे मी उंच असं भांडं घेते, जेणेकरून आपल्याला वरच्या वर धरता येईल. तर आता आपले पुरण वाटून झालेले बघू शकता, किती छान असं पुरण पडले आपलं. असं चिकट पण झालेलं नाही जास्त आणि जास्त सुटसुटीत पण नाही, मिडियम असं पुरण मस्त पडलेलं आहे. आपल्या पोळीमध्ये असं पूर्ण चारी बाजूने आपले म्हणजे गोल असं ते पुरण सरकलं जातं आणि आपली पोळी छान पैकी होते. तर इथे माझं पुरण वाटून झालेलं आहे. आता मी आमटीची फोडणी देते पटापट अशी. जिरे मोहरी टाकून आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते मी. ज्याला टोमॅटो पाहिजे असेल ते टाकू शकता, किंवा त्याला नको ते नाही टाकू शकत. इथे मला टोमॅटो आवडतो, त्यामुळे मी टोमॅटो टाकते. आणि आमटी ही भारी लागते टोमॅटो टाकल्यानंतर. आणि कढीपत्ता तर आवश्यकच आहे आपल्या भाजीला, मस्त असा स्मेल येत असतो. तर आपण जो मसाला केला आहे खोबऱ्याचा, लसणाचा, अद्रकचा, तो मसाला वाटून घेऊन मी ते मसाला तोही मसाला इथे टाकला आणि छान असं त्याला परतून घेतलं. छान असं त्याला तडका बसून घेतला. तर इथे मी गरम मसाला थोडा टाकला आहे, जेणेकरून त्याची चव आणखी वाढेल. छानपैकी अशी आमटी लागते आपली. आणि याच्यामध्ये मी येळवणी टाकली, गरम होती त्यामुळे पहिला थोडीशी टाकली आणि असं तडका दिला. मस्त त्याचा वास, हा काय भारी वास येतोय आमटीचा. तर बघू शकता तरी कशी भारी आलेली आहे. इथे मी उलटण्यानं हलवत होते, कारण मला पळीने असा मसाला पूर्ण बाजूने असा हलवता नाही येत, त्यामुळे मी उलटण्यानं हलवते. उलटणं काढून मी पळी टाकली त्याच्यात आणि आम्हाला पाहिजे तेवढी भाजी मी करून घेतली. आणि ते भातही लगेच घातला आणि मी ते कणिक मळायला घेतली. कणिक ही पटपट आपल्याला मळून घेतली. कणकीचं पीठ एकदम बारीक असल्यामुळे त्याला मळायला वेळ लागतो. थोडं चिकट आलं होतं पीठ, जास्त चिकट होतं, त्यामुळे असं दाब देऊन देऊन त्याला मळावं लागतं. लगेचच मळलं जात नाही ते.
चिकट असल्या कारणाने पोळ्याही छान होतात पिठाच्या. आणि पीठ भारी असलं की पोळी आपल्याला लाटायलाही भारी वाटते. तर मी ते कणकेचा हुंडा करून घेतला आणि त्याच्यात आपलं पुरण भरून घेतलं आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं. इथे पोळी लाटायला सुरुवात केली मी. तर बघू शकता मी पूर्ण बाजूने मी पोळी लाटते पहिला. बघा, गोल गरगरीत अशी आपली इथे पोळी तयार झालेली आहे आणि आपला तवाही गरम झालेला आहे. त्यावर टाकून घेऊ पोळी. तर बघा, सर्व काही व्यवस्थित मॅच झाले की असे पोळी आपल्या होतात. तेल लावून घ्यायचं आणि गरमागरम पोळी, भाजी, भात, दूध याच्याबरोबर खायचं. खूप भारी लागते. मी इथं पटपट पोळ्या लाटून घेतेच. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला. मी आत्ताच नवीन चॅनल सुरू केलं आहे. काही चुका झाल्या असतील तर तुम्ही सांगू शकता. मी काय बदल करावा, काही नाही असं पण तुम्ही मला सांगून देऊ शकता. आणि कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला मी आता पटपट पोळ्या लाटून घेते. आपली दुसरी पोळी इथे तयार होत आहे. बघू शकता ही पोळी फुगली आहे आपली. आणि छानपैकी अशा पोळ्या तयार करून घेतल्या आणि जेवण करून घेतलं. तर तुम्हीही पोळ्या करा, जेवण करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.